आई भवानी, काहीही कर बाई, आमच्या साजऱ्या सुनेस लवकर बरे कर। क्या हुआ साहेब? आगे कुछ बन गया? आइए सही। बहुत दिन हो गए आपके साथ भोजन नहीं किया। सुनवाईस लवकर बरं कर ग आई जगदंबे। जर आमचं एवढं ऐकलंस ना तर तुझ्या दीप बाळेस रोज तेल वापरू आम्ही। औषध झाली, वैद्य झाले, सईबाईंच्या प्रकृतीत फरक असा नाहीच, शरीरातून पोखरलंय ग। करावं तरी काय आई, सईबाईंना अजून केवढं तरी करायचंय। आई जगदंबे, सईबाईंना खडखडीत बरं कर ग, कृपा कर ग आई, कृपा कर। आऊसाहेबांजवळ त्यांनी एक इच्छा बोलून दाखवली। कोणती इच्छा? सणाच्या निमित्तानं घरावरच्या महिलांसाठी हळदी कुंकू ठेवायचं। आणि आऊसाहेबांनी परवानगी दिली? हो, परवानगी दिली तर लाडक्या सुनबाई त्या नाही कसं म्हणणार? आम्हास ठाऊक आहेत आमच्या सुनबाई, 7-8 वर्षांच्या असल्यापासून आम्ही बघतोय तुम्हाला। आमच्या अंगा खांद्यावर लहानाच्या मोठ्या झालात तुम्ही। आम्ही ओळखणार नाही का आमच्या सुनबाईस? आमच्या तब्येतीपायी तुम्ही राजा काळजीत राहता, मग आम्ही करावं तरी काय? खरं खरं बरं वाटत नाही म्हणून खोटं खोटं वाटल्यासारखं केलं, पण आमच्या खाष्ट सासूबाईंनी ते ओळखलं। का ओळखलं तो? आहोतच आम्ही खाष्ट। हो, लाडकी सून, सासरी गोजरी सून, नाव सई, पण आमच्यासाठी, आमच्या घरासाठी मायेची साय। उंबरठा ओलांडल्यापासून कधी चेहऱ्यावरचं हसू आवडलं नव्हतं, आणि आज इतके दिवस आम्ही त्यांचं कणणं ऐकतोय, त्यांचं विवळणं ऐकतोय, त्यांचे उसासे ऐकतोय। काहीतरी करावं त्याची। हो साहेब, सईबाई, सई, आम्ही असं बोलू नका सईबाई, आमच्या आतड्यास पीळ पडतोय, आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही। गोष्ट संपली शिवबा।